हॅलो डिअर फ्रेंड्स, क्लास 6चं आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं आपण बघतोय चॅप्टर नंबर 4 पॅटर्न. त्यातलाच हा टॉपिक असणार आहे पॅटर्न ऑफ नंबर्स. यापूर्वी आपण बघितलंय बरं मात्र प्रॅक्टिस सेट 4.1 आणि पॅटर्न मधल्या काही ज्या कन्सेप्ट होत्या ते नंबर देऊन ठेवले होते आपल्याला. प्राईम नंबर, कॉम्पोजिट नंबर, को प्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर, हे सर्व काही बघितले आधीच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ मात्र अवश्य तुम्ही बघा. आता जरा पुढे आपल्याला बघायचं आहे की काय काही नंबरचे पॅटर्न्स, ज्यामध्ये फर्स्ट दिला आपल्याला इव्हन नंबर्स. आता इव्हन नंबर कशाला म्हणायचंय की जे नंबर 2 च्या मल्टिपल मध्ये असतात त्यांना म्हणायचंय इव्हन नंबर्स. जरा फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की 2, 4, 6, 8, 10 हे सर्व नंबर कसे असणार आहेत? इव्हन नंबर असणार आहेत. आणि जर समजा या दोघी नंबरच्या जर समजा आपण गॅप मधला नंबर घेतला, बरोबर, 2 आणि 4 मधला तो येणारे 3, 4 आणि 6 मधला जर आपण म्हटला तर तो नंबर येणारे 5, आणि नंतर बरोबर 6 आणि 8 मधला जर घेतला तर तो नंबर असणार आहे 7. तर हे जे नंबर असतात 3, 5, 7, 9, 11 हे काय बरं मात्र ऑड नंबर असणार आहेत. हिअर द नंबर 1, 3, 5, 7, 9, 11 आर दी ऑड नंबर्स. याचा अर्थ ज्यावेळेस आपण नंबर लिहितो तर नंबर लिहिल्यानंतर लक्षात ठेवायचंय बरं की जो मिडलचा एक नंबर असेल बरं मात्र, म्हणजे जर 2 ऑड नंबर घेतले त्यांच्यातला हा जो नंबर असेल हा इव्हन असणार आहे. परत जर आपण 2 ऑड नंबर जर सिलेक्ट केले तर त्यातला हा जो नंबर असेल हा काय असेल? इव्हन नंबर असणार आहे. म्हणजेच काय ऑड ऑड इव्हन, ऑड ऑड इव्हन, किंवा मग ऑड इव्हन, ऑड इव्हन, ऑड इव्हन, अशा पद्धतीने कॉन्सिक्युटिव्ह टर्म कसे येत असतात? ऑड आणि इव्हन येत असतात. तुम्हाला सहज मात्र ऑड आणि इव्हन नंबर आता ओळखता येतील. चला पुढे विरांक नंबर्स. विरांक नंबर्स मध्ये काय बरं बघा जरा रिलेशन. या सिक्वेन्स मध्ये काय देऊन ठेवलंय? 0 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर आन्सर येणार आहे 1. म्हणजे कुठलं टर्म आलं? हे 1 आलं. 1 मध्ये जर 1 ऍड केलं तर आन्सर काय येणार आहे बरं? इथे आन्सर असणार आहे 2. 1 + 1 = 2. इथे आपल्याला बघायला भेटतंय पुढचं टर्म आहे 2. 1 मध्ये 2 ऍड केला तर आन्सर असणार आहे 3. म्हणजे नेक्स्ट टर्म असणार आहे. आणि परत मात्र पुढे 2 मध्ये 3 ऍड केला तर येणार आहे बरं 2 + 3 5, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण टर्म जर ऍड करत गेलो तर काय मिळतं आपला? नेक्स्ट टर्म मिळतंय बघा. 3 मध्ये आपण 2 ऍड केला तर आपल्याला मिळणार आहे 5. 5 मध्ये 3 ऍड केला तर आपल्याला नेक्स्ट नंबर मिळणार आहे 8. आणि परत 8 मध्ये जर आपण 5 ऍड केला तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळणार आहे बरं मात्र 13. आणि असं सो ऑन आपण काय करू शकतो बरं? असे भरपूर पुढचे टर्म्स पण कॅल्क्युलेट करू शकतो. पुढचं टर्म कुठलं येणार आहे बरं? 8 + 13. आणि 8 + जर आपण 13 केला तर नंबर किती येणार आहे? 21 येणार आहे. कळलं बरं? चला पुढे ट्रायंग्युलर नंबर्स. आता लक्ष द्या, ट्रायंग्युलर नंबर साठी तुम्हाला हा जो काही टेबल आहे ना, हा टेबल तुम्हाला बारकाईने बघावा लागणार आहे. सर्वात आधी बघा, चला एक डॉट घेतला आपण, एकच डॉट आहे त्यामुळे त्याला 1 म्हटलं, आणि सम फॉर्म मध्ये आपल्याला तो 1च देता येणार आहे. आपण मात्र 3 डॉट घेतलेत. ओके, 3 डॉट घेताना ती अरेंजमेंट अशी केली की पहिल्या रो मध्ये 1 डॉट आणि दुसऱ्या रो मध्ये मात्र किती डॉट आहेत? 2 डॉट आहेत. आणि यांची जर सम घेतली आपण 1 + 2 किती येत असतो? 3. म्हणून या 3 ला म्हणायचं आपल्याला ट्रायंग्युलर नंबर्स. आणि जर समजा हे जॉईंट पण जर करून बघितलं आपण तर काय फॉर्म होतो? एक ट्रायंगल फॉर्म होणार आहे. चला पुढे पहिल्या रो मध्ये 1 डॉट, दुसऱ्या रो मध्ये 2 डॉट, तिसऱ्या रो मध्ये 3 डॉट, आणि हे जर आपण जॉईन केलं तर काय फॉर्म होतोय? सिंपल एक ट्रायंगल फॉर्म होतोय. त्यामुळे मात्र यांची जर सम जर आपण घेतली तर ते काय फॉर्म करतायत? ट्रायंगल फॉर्म करतायत. तर 6 सुद्धा आला मात्र हा ट्रायंग्युलर नंबर्स. पुढे जर बघितलं आपण नंबरची अरेंजमेंट 1, 2, 3, 4 यांची जर आपण जर सम घेतली तर ते किती येणार आहे? मात्र 10 येणार आहे. आणि 10 हा ट्रायंग्युलर नंबर असेल. चला पुढे जर बघितलं आपण तर 1 पहिल्या याच्यामध्ये 1 डॉट आहे 1, सेकंड रो मध्ये 2 डॉट आहेत, थर्ड मध्ये 3 डॉट आहेत, 4 मध्ये 4 डॉट आहे, 5 मध्ये 5 डॉट आहेत. अशा पद्धतीने जर यांची सम केली 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 5 15, तर 15 हा काय झाला? ट्रायंग्युलर नंबर. मला लक्षात असू द्या 1 3 6 10 नंतर 15. पुढचा ट्रायंग्युलर नंबर काय येणार आहे? पुढचा ट्रायंग्युलर नंबर फाइंड आउट करण्यासाठी फक्त आपल्याला 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 करावं लागेल. इथेपर्यंतची जी सम आहे ही येते 15. 15 मध्ये 6 ऍड करा म्हणजे किती होईल बरं? 21. पुढचा ट्रायंग्युलर नंबर असणार आहे 21. कळलं का बरं? अशा पद्धतीने आपण पुढे काय शकतो? ट्रायंग्युलर नंबर काउंट करू शकतो. चला पुढे विचारलं म्हटलं त्याने स्क्वेअर नंबर्स. चला स्क्वेअर नंबरचा पॅटर्न कसा असतो? कुठल्याही नंबरला त्याच नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर येणारा नंबर हा काय असतो? त्याचा स्क्वेअर येत असतो.
तर त्याला म्हटलं जातं स्क्वेअर नंबर्स. जसं लक्ष द्या जरा, जसं म्हटलं आपण इथे 1 दिला आहे, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर म्हणजे काय, 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. जरा ऑब्झर्वेशन करा, जर मी हे जर डॉट जर इथे जॉईन केलेत ना तर काय फॉर्म होते बरोबर, एक स्क्वेअर फॉर्म होणार आहे. लक्षात येते का बरं. ही अरेंजमेंट अशी नंबरची 2x2 ची अरेंजमेंट आहे. 2 डॉट या लाईन मध्ये, 2 डॉट या लाईन मध्ये, आणि 2x2 ची जर अरेंजमेंट म्हटले आपण तर इथे मात्र 2 × 2 केला तर 4 नंबर हा येणार आहे. इथे जर आपण जर ऑब्झर्व केलं तर 1 2 3 रोज 3 कॉलम्स, आणि ही जी अरेंजमेंट आहे तर ही अरेंजमेंट कशी बरं, 3x3 ची अरेंजमेंट असणार आहे. अशा पद्धतीने जर बघितलं आपण 3 × 3, 3 3 चा काय, 3 3 चा 9, 9 हा मात्र कुणाचा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर असणार आहे. त्यामुळे 9 ला म्हणायचं बरं मात्र स्क्वेअर नंबर. पुढे जर आपण बघितलं तर 4 चा स्क्वेअर काय येणार हा 16, 5 चा स्क्वेअर हा 25, पुढचा स्क्वेअर नंबर कुठला असेल 6 × 6 36. अशा पद्धतीने आपल्याला मात्र पुढचा स्क्वेअर नंबर येणार 36. त्या पुढचा नंबर असेल बरं मात्र 7 × 7 49. अशा पद्धतीने आपण नेक्स्ट टर्म काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. चला पुढे आपल्या दिला क्यूब नंबर. क्यूब म्हणजे काय, कुठल्याही नंबरचं त्याच नंबरवर 3 टाइम्स घेतलेलं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, क्यूब नंबर असतो. जसं एक्झाम्पल घ्या, चला 1 चं जर आपण 1 काय केलं 3 टाइम्स जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला 1 चा क्यूब काय असणार आहे, 1च असणार आहे. इथे आपल्याला 1 आन्सर येणार आहे. इथे आपल्याला 1 क्यूब फॉर्म होताना दिसतोय. तर समजा 2 चं जर आपण 3 टाइम्स जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर 2 2 जा 4, 4 2 जा 8, बरोबर आहे तिथं. 2 2 जा 4, 2 × 2 is 4, 4 2 जा 8, 8 काय आला बरं मात्र क्यूब नंबर आला. आणि किती 8 फॉर्म होत आहे बरं मात्र, इथे टोटल जर आपण ऑब्झर्व केले तर टोटल 8 क्यूब आपल्याला फॉर्म होताना दिसणार आहेत. मग 2 चा क्यूब किती येणार आहे बरं, 8 येणार आहे. 3 × 3 × 3 जर केला तर किती येणार आहे मात्र 27. बघा आपण 1 8 27 कुठले नंबर आहेत बरं मात्र 1 8 27. पुढे जर म्हटलं तर आपण 4 चा क्यूब, 4 चा क्यूब म्हणजेच काय 4 × 4 × 4 किती जाईल, 4 4 जा 16, 16 4 जा 64. मग पुढचा क्यूब नंबर असेल 64, त्याचा पुढचा क्यूब नंबर असेल 125. 5 चा क्यूब 5 × 5 × 5 केला तर किती येणार आहे 125 येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, ही सिक्वेन्स किंवा हा पॅटर्न कम्प्लीट करता येणार आहे. इथे आपल्याला देऊन ठेवलं आहे प्रॅक्टिस सेट 4.2. क्वेश्चन दिला आहे, आयडेंटिफाय पॅटर्न इच ऑफ द नंबर सिरीज गिवन बिलो अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर्स. बघा बरं, काही आपल्याला इथे सिक्वेन्सेस देऊन ठेवले आहेत. सिक्वेन्स म्हणजे काय, अरेंजमेंट ऑफ नंबर इन अ डेफिनाइट ऑर्डर. त्याला काय म्हणायचंय, सिक्वेन्स असं म्हणायचंय. सिक्वेन्स मध्ये कुठलाही नंबर कुठे पण लिहिला जात नाही. आधीचा नंबर आणि नंतरचा नंबर यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, काही रिलेशन असलं पाहिजे. तर अशा नंबरच्या अरेंजमेंटला काय म्हणायचंय, सिक्वेन्स म्हणायचं आहे. कळतं का बरं. जसं आता लिहिलंय 1 2 नंतर लगेच 3 लिहिला आहे. 3 न लिहिता समजा इथे 10 लिहून घेतला आपण मध्येच वर मात्र इथे एखादा नंबर 11 लिहिला, परत मात्र इथे कुठेतरी एखादा नंबर मात्र मध्येच आपण 18 लिहून घेतला, तर या नंबर मध्ये काही अर्थ नाही कुठे काही लिहिण्यात. याला सिक्वेन्स असं म्हणता येणार नाही. पण आपण जर बघितलं तर 1 2 3 4 मध्ये काय होतंय, 1 1 नंबर हा ऍड होत जातोय. इंक्रीजिंग ऑर्डरने लिहिलं आहे किंवा यांना नॅचरल नंबर्स पण आपण म्हणू शकतो. नॅचरल नंबर्स आपल्याला देऊन ठेवलेले आहेत. चला बरं बघूया की कुठल्या कुठल्या सिक्वेन्सला काय म्हणायचं बघूया. आता माझ्याकडे आपण बघून आलो बरं मात्र पॅटर्न्स मध्ये तुम्हाला ओळखता येतात की नाही त्या सिक्वेन्स. फर्स्ट वन इथे 1 1 1 1 आपण कंटिन्युअसली दिलो. इथला पण नंबर येणार आहे 1, पुढे पण नंबर येणार आहे 1, पुढे पण नंबर येणार आहे 1. म्हणजे याचा अर्थ ही आहे कॉन्स्टंट सिक्वेन्स. हिला काय म्हणायचंय, कॉन्स्टंट सिक्वेन्स. लिहायचं नाही आपल्याला. इथे फक्त काय म्हटलं त्यांनी बघा, सिरीज दिलेल्या आहेत ना, तर त्याच्या सिरीज आहेत त्यातल्या काय करायचे, नेक्स्ट 3 नंबर्स आपल्याला लिहायचे. बरं चला 3 नंबर लिहित 1 2 3. चला पुढे सेकंड जे एक्झाम्पल आहे ते बघूया. 1 2 3 4 5 6 7. नेक्स्ट नंबर येणार आहे 8 9 10. नॅचरल नंबर्स आपल्याला देऊन ठेवलेले आहेत. अप टू डायरेक्ट आपण पुढे दाखवू शकतो. चला पुढे 1 3 5 7 9. मला तुम्ही सांगा हे जे नंबर्स आहेत जरा ओळखीचे लागतायत. मधले इवन नंबर नाही आलेले, याचा अर्थ हे नंबर कोण असले पाहिजे, ऑड नंबरची सिक्वेन्स आहे. 1 3 5 7 9 नंतर कुठला नंबर येणार आहे, यस 11. पुढचा नंबर 13. त्या पुढचा नंबर असणार आहे आपला 15. अशा पद्धतीने सो ऑन आपण पुढे नंबर ऍड करू शकतो. चला पुढे बघा 2 4 6 8. 2 च्या मल्टिपल मधले नंबर आहेत की नाही, म्हणजे कोण आहेत, इवन नंबर आहेत. मला सांगा 12 नंतरचा इवन नंबर येत असतो. 14 14 नंतरचा येणार आहे 16 16 नंतरचा येणार आहे 18. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, हे सिक्वेन्स कंप्लीट करता येईल.
आता 1 3 6 10 15 जरा ऑब्झर्व करा, ही जरा सिक्वेन्स जरा डॉटची अरेंजमेंट बघा. याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर काय बघायला भेटेल, याच्यामध्ये आपल्याला एवढंच बघायला भेटेल की काय पहिल्या रो मध्ये काय बरं फक्त एकच डॉट आहे, दुसऱ्यामध्ये 3 आहे, तर 3 ची जरा अरेंजमेंट अशा पद्धतीने करा. नंतर 6 ची अरेंजमेंट अशा पद्धतीने अरेंजमेंट करायची आपल्याला. तर आपल्याला दिसताना बघा हे नंबर कुठल्या टाईपचे दिसत आहेत बरं, बोला तुम्हीच. 1 3 नंतर नंबर मात्र 6 पुढे 10 ची अरेंजमेंट आपण करू शकतो. हे जर जॉईंट केले तर काय फॉर्म होतो, ट्रायंगल. याचा अर्थ हे कुठले नंबर आहेत, ट्रायंग्युलर नंबर असणार आहेत. चला बरं मग ट्रायंग्युलर नंबर मध्ये आपल्याला इथे बघायला भेटला 10 नंतर 15 आला, 15 नंतर मात्र 21 आला. 21 हा मात्र कसा लिहिला गेला असेल बघा बरं, 1 + 2 + 3 + 4 + 5 ओके. आणि पुढे मात्र बघूया बरं +6 यांची संपूर्ण बघूया. 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15 आणि 15 + 6 21. आता जर पुढचा नंबर आपल्याला मिळवायचा असेल त्याच्यामध्ये किती ऍड करायला लागेल, 7. 21 + 7 इज 28. पुढचा ट्रायंग्युलर नंबर कुठला असेल, 28. त्याचा पुढचा नंबर जर ट्रायंग्युलर मिळवायचा असेल तर आता आपल्याला 8 ऍड करावा लागेल आणि 28 मध्ये जर 8 ऍड केला तर किती येणार आहे बरं, 36. आता 36 मध्ये जर आपण जर 9 ऍड केला तर किती येणार आहे मात्र 45. हे सर्व मात्र ट्रायंग्युलर नंबर असणार आहेत. कळलं का बरं, सिंपल आहे. एक एक काय करायचं, पुढे मात्र 6 नंतर आपण काय केला बरं, 7 ऍड केला तर 28 मिळाला. त्याच्यामध्ये 8 ऍड केला तर 36 मिळाला. 9 ऍड केले तर आधीच्या नंबर मध्ये 36 मध्ये तर काय येणार आहे 45. हा मात्र ट्रायंग्युलर नंबर आपल्याला मिळणार आहेत. हे सर्व काय बरं मात्र ट्रायंग्युलर नंबर्स. काय बरं, ट्रायंग्युलर नंबर्स. कळतं बरं. चला पुढे 1 4 9 1 चा स्क्वेअर 1 × 1 1 2 × 2 4 3 × 3 9 पुढे बघा 4 × 4 16. याचा अर्थ हे जे नंबर्स आहेत कोणाचे तरी काय बरं स्क्वेअर आहेत, त्यामुळे त्यांना म्हणायचं आपल्याला स्क्वेअर नंबर. हा 36 कुणाचा स्क्वेअर आहे, 6 6 जा 36. पुढचा नंबर कुठला आहे, 7 7 जा 49. त्याचा पुढचा नंबर कुठला आहे बरं सांगा तुम्हीच. त्या पुढचे जे नंबर असतील बरं मात्र ते कुठले येतील, 49 7 × 7 49. पुढचा नंबर असेल आता 8 × 8 64. नेक्स्ट नंबर असेल 9 × 9 81. अशा पद्धतीने हे सगळे नंबर कुठले आहेत बरं, दिलेले नंबर हे कुठले आहेत, स्क्वेअर नंबर. कुठले नंबर आहेत, स्क्वेअर नंबर्स. मला तुम्ही सांगा आता पुढे आपला पुढचे नंबर दिले आहेत 1 8 27 64 125. आता 8 जर बघितला तर हा कोणाचा क्यूब आहे, 2 चा क्यूब. आधी 1 चा क्यूब 1च असतो, 2 चा क्यूब 8 असणार आहे, 3 चा क्यूब 3 चा क्यूब म्हणजे काय 3 चं 3 टाइम मल्टिप्लिकेशन, 4 चं 3 टाइम मल्टिप्लिकेशन केलं तर 64 येतो. 5 चं जर 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलं करा बरं मल्टिप्लिकेशन, 5 5 जा 25 25 5 जा 125. पुढे जर आपण 6 चा जर क्यूब केला करा बरं बाजूला 6 चा क्यूब करायचा आहे म्हणजे काय 6 चं 3 टाइम मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 6 क्यूब = 6 × 6 × 6. चला 6 6 जा 36 2 टाइम मल्टिप्लिकेशन घेतला. आता परत एकदा 6 ने मल्टिप्लाय करा, 6 6 जा 36 चा 6 कॅरी 3 6 3 जा 18 18 + 3 = 21. पुढचा नंबर कुठला असेल आपला 216 असणार आहे. त्यानंतर घ्यावे आपण 7 7 चा क्यूब करूया. चला 7 × 7 49. त्याला परत 7 ने मल्टिप्लाय करा, 7 9 जा 63 कॅरी 6 7 4 जा 28 28 + 6 28 + 6 किती होऊन जातील बरं 34. मग इथे येणारे मात्र नंबर 343. चला त्यानंतर जर आपण जर बघितलं तर पुढचा नंबर असणार आहे 8 चा क्यूब म्हणजे काय 8 × 8 किती येणार आहे 64. आणि 64 ला जर आपण 8 ने मल्टिप्लाय केलं तर किती जाईल 8 4 जा 32 कॅरी 3 8 6 जा 48 48 + 3 51. म्हणजेच काय म्हणजे बरं पुढचा नंबर 512 येणार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल बरं पुढचे जे काही नंबर आहेत ते कुठले नंबर आहेत, क्यूब नंबर. कुठले बरं क्यूब नंबर असणार आहेत. ओके चला पुढचे नंबर बघा. चला आपण विरांक नंबर आता एवढ्यात बघून आलो. 0 + 1 करा सम 1 1 + 1 2 1 + 2 3 2 + 3 5
तसं मात्र 13 प्लस जर 21 केलं तर किती येणार आहे मात्र 34. 34 प्लस जर समजा आपण 21 केला तर पुढचा नंबर कुठला मिळाला आहे आपल्याला? पुढचा नंबर असणार आहे 4 प्लस 1 5 आणि 3 प्लस 2 5 55. चला 34 मध्ये 55 जर ऍड केला तर कुठला नंबर येऊन जाईल बरं? 5 प्लस 4 9 आणि 5 प्लस 3 8 89 अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? नंबर्स आपण लिहू शकतो. चला पुढे जरा बघूया की पुढे काय देऊन ठेवलंय. इथे 1 2 4 8 16 32 64 असे नंबर दिलेत. मला तुम्ही सांगा 1 बा इथे ज्यावेळेस आपण 2 चा स्क्वेअर करतो तो काय येणार? म्हणजे 2 इंटू 2 जर केला तर किती येत असतो? 4. 4 ला परत जर 2 ने मल्टिप्लाय केला तर किती येणार आहे? 8. 8 ला परत मात्र 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येत असतो? 16. तसं मात्र 64 ला जर 2 ने मल्टिप्लाय केला आपण 64 मल्टिप्लाय बाय 2 4 2 जा 8 6 2 जा 12 128. परत 128 ला मात्र 2 ने मल्टिप्लाय करा किती होऊन जाईल बरं? 8 2 जा 16. बघा 8 2 जा 16 6 ना 6 कॅरी 1 2 2 जा 4 4 प्लस 1 5 आणि पुढे 2 1 जा 2 जसं काय होणार आहे 256. 256 चा जर समजा आपण डबल केला म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे बरं? मात्र करा मल्टिप्लिकेशन 2 6 जा 12 कॅरी 1 5 2 जा 10 10 प्लस 1 11 कॅरी 1 2 2 जा 4 4 प्लस 1 5 512 येणार आहे. याचा अर्थ नंबर कुठले मिळाले मग पुढचे आपल्याला? 128 256 अँड 512 हे नंबर आपल्याला घेता येणार आहेत. जरा पुढे ऑब्झर्व करा काय आलंय बरं सांगा. इथे जर समजा आपण त्याच पद्धतीने 3 चा जर स्क्वेअर केला 3 3 जा 9 3 ला 3 ने मल्टिप्लाय करा 9 येणार आहे. परत 9 ला जर आपण समजा 3 ने मल्टिप्लाय केला 3 इंटू 3 इंटू 3 किती येणार आहे? 27 येणार आहे. परत 27 ला जर 3 ने मल्टिप्लाय केला तर किती येणार? 81 येणार आहे. 81 ला आता 3 ने मल्टिप्लाय करूया. प्रत्येक पुढच्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय करत जायचं आपल्याला पुढचं टर्म मिळत जाणार आहे. तर म्हटलं 3 1 जा 3 3 8 जा 24. चला पुढे परत या नंबरला 3 ने मल्टिप्लाय करा मल्टिप्लाय बाय 3 3 3 जा 9 3 4 जा 12 कॅरी 1 3 2 जा 6 6 प्लस 1 इज 7 729. चला पुढे मात्र परत आपण काय करूया 3 ने मल्टिप्लाय करा 3 ने मल्टिप्लाय 9 3 जा 27 कॅरी 2 3 2 जा 6 6 प्लस 2 इज 8 आणि 3 7 जा 21 म्हणजे किती येणार आहे? 2187. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो बरं? हे नंबर्स आपण ही सिक्वेन्स कम्प्लीट करू शकतो. जर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे असं बघायला भेटतात की या वेगवेगळ्या सिक्वेन्स ज्यामध्ये आपण सेकंड मध्ये बघितली तर इथे आपल्याला काय दिलेले नॅचरल नंबरची सिक्वेन्स देऊन ठेवली. इथे कुठले नंबर आहेत? नॅचरल नंबर्स. आपण इथे जर बघितलं तर काय दिलेलं बरं आपल्याला सांगा. इथे ऑड नंबरची सिक्वेन्स आहे. कुठले नंबर आहे? ऑड नंबर्स. इथे जर आपण जर बघितलं तर 2 4 6 2 च्या मल्टिपल मधले कुठले नंबर्स आहेत? इव्हन नंबर्स आहेत. आणि पुढे बघितलं तर ट्रायंग्युलर नंबर स्क्वेअर नंबर क्यूब नंबर आहेत. पुढे हा मात्र विरांक नंबर आहे बरं मात्र. ओके. आणि पुढे जर आपण बघितलं तर ते 2 च्या मल्टिपल्स 2 प्रत्येक नंबरला 2 2 ने मल्टिप्लाय करून आपल्याला नेक्स्ट नंबर मिळवायचा आहे. इथे मात्र प्रत्येक नंबरला 3 3 ने मल्टिप्लाय करून पुढचा नंबर मिळवायचा आहे बरोबर. इथे जर बघितलं 1 2 जा 2 1 3 जा 3 परत 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 इथे परत मात्र 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8 तसं इथे पण मात्र 3 ला 3 ने मल्टिप्लाय केला तर 9 9 ला परत 3 ने मल्टिप्लाय केला 27 आणि सो ऑन. अशा पद्धतीने आपल्याला पुढचे नंबर मिळत जाणार आहे बरोबर. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.